वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे। प्रस्तुत सकाळपासून चाललेला गुरुपौर्णिमा उत्सव अगदी देखणा असा कार्यक्रम या वर्षी सर्व संयोजक आयोजकांनी सादर केला आणि सर्वांना उपकृत करण्याची जबाबदारी संयोजकांनी आयोजकांनी घेतली। अशा पद्धतीचा कार्यक्रम शिस्तबद्ध कार्यक्रम नैमित्तिक नित्य कार्यक्रम जसा असावा त्या पद्धतीनं हा कार्यक्रम ह्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं सादर झाला। परोपकारानं पुण्य होतं आणि दुसऱ्याला पीडा दिल्यानं पाप तयार होत असतं। म्हणून पहिल्या नंबरला आपल्या हातून परोपकार घडावा, परनिंदा जावी, दुसऱ्याचे दोष आपल्या मुखातून आपल्या कायेनं आपल्या मनानं आपल्यापासून होऊ नयेत। मग काय व्हावं? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा मत्सर न करता सर्व जग हे देव स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे अशी अंतकरणात जाणीव होणं याला खरा पारमार्थ म्हणतात। सांगणारी मंडळी व्यासपीठावरून किती सांगतात, किती मनोरंजन करतात, त्याच्यापेक्षा ते आचरणात किती आणतात याला फार महत्त्व आहे। तर इथं बसून आपण ब्रह्माचं झाड देखील उभं करू शकतो, पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण। किती पाठांतर केलं? तुकोबराय म्हणतात बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर। एवढंच नाही, गाढव भरी पोथ्या उलतशी पाने पण गुरु गम्य खून नेनशी बापा। गुरुच्या जवळची जी खून आहे, ज्या खुनेनं आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते, म्हणजे आपण कोण आहोत याची जाणीव होते, ती खून आपल्याला पुराण आणि ग्रंथ वाचनानं प्राप्त होऊ शकत नाही। कारण पुराणाच्या पोटी नाही नामाविन गोठी। संपूर्ण पुराणामध्ये नामाशिवाय व्यतिरिक्त काही नाही आणि ते नाम फक्त सद्गुरूच्या जवळ असतं। बरं, आपण आपल्या मनानं किती भक्ती केली तरी देखील आणि किती साधना केल्या तरी देखील त्या साधना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही। नाना साधनाच्या केल्या खटपटा ह्या तो न पवती त्याच्या दारवंटा।
त्याच्या दारापर्यंत जात नाहीत. जाणू जाता जाणीव घाली आडपाठा. जाणायला गेला तर जो जाणतोय ना त्याला आडपाठा कशाची होती का मी जाणणारा आहे. तो मी जाणणारा देखील राहता कामा नये. ज्या वेळेस जनकाक शुक महाराज गेले त्यावेळेस लंगोटी देखील नव्हती त्याच्याजवळ. आणि तरी जनकाला भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं द्वारपाळांना, जा मी शुक आलोय म्हणून सांग. त्यावेळेस जनकाने त्यांना सांगितलं, आतमध्ये तुला प्रवेश नाही, तुझ्याजवळ असलेलं टाकून दे आणि मग ये. तो म्हटला, अरे माझ्याजवळ तर लंगोटी देखील नाही, मी बिगर लंगोटीचा आलोय आणि तरी देखील मला काय टाकायला सांगतायत. परत सांगितलं, म्हणले शुक आलोय म्हणून सांग. शुक आलोय म्हणून सांगितलं तरी देखील जनकाने सांगितलं ते तेवढं टाकून ये, तुझ्याजवळ आहे ते गबाळ टाकून ये आणि मग मला भेटायला ये. जनक राजा होता आणि विधेयमुक्त राजा होता. बरं, जीवनमुक्त दशा प्राप्त करणं अवघड आहे आणि राज्यकारभार सांभाळून देखील तो विधेयमुक्त होता. आपल्याला जमल का ह्या गोष्टी? का जमू नये? याचं कारण काय आहे तर आपल्याला जे ज्ञान गुरुनं दिले त्याचं आपल्याला दर्शन झालेलं नाही. काही मंडळी तर गुरुच करत नाहीत, काहींना गुरुजवळ काय आहे त्याचाही तपास नाही, आणि काही करतात तर त्यांना दर्शन होत नाही. मग ते कशाच्या पाठीमागे लागतात? प्रदर्शनाच्या पाठीमागे लागतात. प्रदर्शन याचा अर्थ प्रतिष्ठा. ज्ञानी जे मंडळी होतात ना ते भक्तीच्या ऐवजी प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागतात. आपली प्रतिष्ठा कशी वाढेल, आपली प्रतिष्ठा कशी वाढेल, मला प्रतिष्ठा कशी मिळेल. अरे तिला जरा दम धरू दे, तिला जरा कुठंतरी तिला पती चांगला बघू दे तिच्या दोघा. तू जर माळ घेऊन तिच्या गळ्यात घालायला तयार आहे पण तिनं तुला घातली पाहिजे ना. तिनं जर तुला घालाय दोघा तर तू त्या योग्यतेचा जर नसेल तर स्त्रीला पती निवडण्याची जबाबदारी पूर्वीपासून स्त्रीकडे. कोणता पती निवडायचा आपण, कोणता पती करायचा? तिच्या मताजोगा तिच्या मनाजोगा जर पसंत तिला झाला तरच ती माळ घालते त्याला, एरवी ती माळ घालीत नाही. म्हणून प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागलेली ज्ञानी मंडळी अहंकारामध्ये अभिमानामध्ये गुंततात आणि त्याला दर्शन व्हायच्या ऐवजी त्याला आत्मदर्शन व्हायला पाहिजे. ते आत्मदर्शन होत नाही. आणि आत्मदर्शन म्हणजे आपण कोण आहोत. पहिल्या नंबरला संत महात्मे ज्ञानोबाराय सांगतात, जाऊ द्या बाकीच्या संतांचं, आमच्यासारखी महाराज मंडळींचं तर सोडूनच द्या, पण ज्ञानोबाराय सांगतात तुला जर परमार्थ करायचे ना तर पहिलं ग्रंथ उचकीत बसू नको. पहिलं काय कर तर पहिलं आहे कोण मी हा करावा विचार. आपण कोण आहोत, आपला जन्म कशासाठी आहे, आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याला मुक्तता कशी मिळेल हे जो जाणून घेतो. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचं पहिल्या नंबरला ते जाणून घे. हे सगळं जाग्यावर राहणारी गोष्ट आहे. मग गुरुच्या जवळून आपल्याला गुरु जे ज्ञान देतात ते प्रकाशमय आहे. ज्ञान सगळं कोणतंही ज्ञान असू द्या ते जीवनामध्ये प्रकाश देतं. मग व्यावहारिक ज्ञान असो, पारमार्थिक ज्ञान असो, नाही तर अन्य कोणतंही ज्ञान असो, हे ज्ञान प्रत्येकाला गुणात्मक ज्ञान असो, ज्ञानात्मक ज्ञान असो, कोणतंही ज्ञान असू द्या,
हे सगळंच्या सगळं ज्ञान जीवनामध्ये आपल्या प्रकाश देतं. आणि ते 1 आणि 2 दिवस देत नाही महाराज. जेव्हापासून ज्ञान प्राप्त झालं, ज्याला झालं त्याला मरेपर्यंत, तो देहत्यागापर्यंत त्याला ते ज्ञान प्रकाश स्वरूप केल्याशिवाय राहत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्ञानप्राप्ती लागी नीच व्हावं लागतं. ज्ञानप्राप्ती लागी व्हावे अति नीच. किती नीच व्हावं? कच्यासारखं व्हावं. कच माहिती? कच कोणाचा मुलगा होता? गुरु, ज्या देवांचा गुरु जो बृहस्पती, त्याचा मुलगा कच होता. आणि दैत्यांचे गुरु जे शुक्राचार्य, त्या शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या होती. आणि ती संजीवनी विद्या देवांना प्राप्त करून घ्यायची होती. आणि म्हणून सर्वांनी विचार केला, म्हणले ती विद्या कोण प्राप्त करून येऊ शकतो? कारण संजीवन जर विद्या मिळाली तर लढाईमध्ये मेलेले जेवढे देव आहेत एवढे आपल्याला परत जिवंत करता येतील. कारण शुक्राचार्य दैत्य मेलेले जिवंत करीत होता, त्याच्याकडे ती विद्या होती. म्हणून त्यांनी किती कष्टाने मिळवली होती ती मी सांगत बसत नाही. ज्याला म्हणजे गरज असेल त्याने पुराणात पाहायचे. शुक्राचार्याने किती कष्टाने वेळ मिळवली होती ती. आणि ती विद्या प्राप्त करण्यासाठी, ती विद्या मिळवण्यासाठी कोणाला पाठावं सगळ्यांकडे पाहिलं, एकही देव त्या योग्यतेचे दिसले नाहीत. म्हणून बृहस्पतीचा मुलगा कच, त्या कचाला ती विद्या प्राप्त करण्यासाठी सर्वांनी आग्रह केला, तुझ्याशिवाय ती विद्या आपल्याला मिळू शकत नाही. आणि मग त्या कचाला शुक्राचार्याकडे शिष्य म्हणून पाठवलं. शिष्याची अवस्था कशी असावी, शिष्याची योग्यता कशी असावी, हे महत्त्वाचं आहे. पहिल्या नंबरला आपण गुरुची योग्यता पाहत बसतो. गुरुची योग्यता पाहत बसू नका. गुरु कसाही जरी असला आणि तुमची जर श्रद्धा, तुमची जर निष्ठा, तुमचा जर विश्वास, या 3 गोष्टी जर तुमच्या परिपक्व दशेला गेल्या तर गुरुला जे प्राप्त नसतं तेही शिष्याला निश्चयानं प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हे शास्त्र सांगते, लक्षात. पण त्याचं बळ प्राप्त होण्यासाठी विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान पुरुष ज्ञानाची प्राप्ती केल्याशिवाय राहत. तत्पर संयते इंद्रिया ज्ञानम लब्धा परम शांती. ज्ञानानं काय व्हायला पाहिजे? अशांती व्हायला पाहिजे का शांती? मग आपल्याला शांती होते का? आपले विकार शांत होतात का? मचरेणाधिगच्छेत. मग जर विकार जर शांती नाही झाली, शांत झाले नाहीत, किंवा आपण वागतोय याच्यामध्ये जर परिवर्तन घडलं नाही, तर शास्त्र सांगते शांती परते नाही सुख. शांतीच्या जवळ सुखाची प्राप्ती आहे. येर अवघेची दुःख, बाकीचं सगळं दुःख आहे. म्हणून या शांती धरा. आणि उतराल पहिलं तिरा. पहिल्या तिराला उतरून जायचं असेल तर शांती आपल्याकडे आली पाहिजे. आणि ती शांती कशानं येईल? तर आमचे बाबा सांगायचे, बाबांचा एक शेवटचा मंत्र आहे, आपण दुसऱ्याचं वाकून पाहतो आणि दुसऱ्याचं वागून पाहण्यामध्ये वेळ घालवतो. बाबा सांगायचे, तू तेरा देख. तू काय कर?
तेरा देख. बऱ्याच जणांना त्याचा अर्थ कळला नाही. आपण आपलं पाहायचं सोडून देतो आणि दुसऱ्याचं पाहतो. आपल्यामध्ये काय कमतरता आहे? गुरुनं आपल्याला अनुग्रह केला, पण अनुग्रह केल्यानंतर तो अनुग्रह झाला पाहिजे. ब्राह्मण मंडळी लग्न लावतात, त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो बाप झाला का? ती आई झाली का? लग्न झालं ना म्हणजे ती काय झाली? पहिली जी मुलगी होती ती आता कोणाची तरी बायको झाली. हा कोणाचा तरी मुलगा होता, तो कोणाचा तरी पती झाला. पती झाला म्हणजे तो बाप झाला नाही. आणि ही पत्नी झाली म्हणजे ही देखील पत्नी झाली, पण आई होऊ शकत नाही. म्हणजे लग्न करून देण्याचं कार्य हे ब्राह्मण मंडळी करीत असतात का नाही? लग्न लावायचं. त्याच पद्धतीनं ब्रह्ममूर्ती जे संत असतात ते संत तुम्हाला अनुग्रह करत असतात, त्यांच्याजवळ असला तर. अनुग्रह दिदला निज प्रीती. तुमचा अनुग्रह लादलो पाहिजे, लादलं पाहिजे. आपल्याला होत नाही महाराज आणि लादत नाही बरं का. केला जातो आणि केल्यानंतर तो झाला पाहिजे आणि झाल्यानंतर लादला पाहिजे. अशा 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग संत महात्मे काय करतात? साधू महात्मे तुमचा अर्थभाव पाहून संत महात्मे तुम्हाला अनुग्रह करतात. पण झाला का? होऊन लादला पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात मला लादला. काही मंडळींना मुलंही होतात, पण मुलं झाल्यानंतर ते जिवंत राहत नाहीत, मरून जातात. लादलीच नाही त्यांना. झाली नाहीत का? झाली ना, पण लादली नाहीत. शेवटला दोघेच राहतात. एकही मूल त्यांचं राहत नाही. होतात तर बरीच, पण एवढी जातात. होऊन देखील उपयोग नाही, लादली पाहिजे. तसा अनुग्रह आपल्याला प्रथमतः झाला पाहिजे. गुरुच्या जवळून अनुग्रह केला जातो आणि लादून घेण्यासाठी आपण आपली जी योग्यता आहे ती योग्यता तयार व्हावी लागते आपली. मग काय गेलं पाहिजे आपलं? आपल्याला अनुग्रह होण्यास आपला झाला पाहिजे अनुग्रह ना. मग त्याच्यासाठी काय गेलं पाहिजे? तर काम क्रोध बंदी खाणी आम्ही दिले सवे दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. षड विकार आणि षड उर्मी यांचा मारा केला पाहिजे. यांना आपण काह्यात आणायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते काह्यात येत नाहीत. म्हणून कितीही जणांना जरी अनुग्रह केला तर क्वचित जणांना होतो. क्वचित जणांना त्यांना झाला म्हणणं जातं का त्यांना तो झाला अनुग्रह. अनुग्रह होण्यासाठी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले. जेने अंतकरण बोधिले संकल्पा नाही. आपल्या अंतकरणात संकल्प आणि विकल्प नष्ट झाले पाहिजे. संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. संकल्पन विकल्प गेले पाहिजे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा.
ह्या दोन्ही गोष्टी गेल्या पाहिजेत. सर्वजण आज परमार्थामध्ये वाटचाल करतात, ते कशासाठी? दुःखासाठी का आनंदासाठी? प्रत्येकाला काय वाटते? आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हावी की नाही, आनंद मिळावा. कारण संसार हा मूलतः दुःख स्वरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचारच नाही तिथे कुठे. मग सुखाचा विचारच त्याच्यामध्ये नाही, तो दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संसार म्हणजे गाडग्या मडक्याचा समजू नका. हे जे शरीर आहे ना, या शरीरच संसार आहे. या शरीरातच सगळ्या गोष्टी आहेत. शरीराच्या बाहेर पाहायच्या ऐवजी पहिलं शरीरात पहा. पिंड देह स्थिती, ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. पिंडी तीच ब्रह्मांडी, पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. काय वेगळं आहे? मग याच्यामध्ये जर पाहायला शिकलो आपण, तू तेरा देख, आतमध्ये पाहायला जर शिकलो, तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. आत हरी बाहेर हरी, हरीने कोंदलेशे घरी. ह्या घटाकाशात, आपलं हे घटाकाश आहे लक्षात घ्या, म्हणजे आपला हा घट आहे. याच्यामध्ये जे आकाश आहे तेच बाहेर आहे. बाहेर काय वेगळं आहे का? फक्त आकार आलाय घटाचा. ते घट एकदा फुटला तर त्याच्याही अगोदर, घटाच्या अगोदर देखील आकाश तिथंच होतं आणि घट फुटल्यानंतर देखील आकाश तिथंच आहे. मग घटाकाश ही उपाधी त्याला कशामुळे लागली? आकाराला आल्यामुळं. आकार आला ना त्याला, आणि आकाराला आल्यामुळं घटाकाश असं संबोधलं जातं. तसं प्रत्येकाचं जे शरीर आहे याच्यामध्ये देखील देव आहे. कसा आहे? त्या घट आकाशासारखा आहे, वेगळा काही नाही. जो ह्या विश्वामध्ये आहे तोच देव याच्याही हृदयामध्ये वास्तव्य करतो. परंतु फक्त एवढंच कळत नाही आपल्याला की आपल्यामध्ये तो आहे, हे आपल्याला कळत नाही. कशामुळं? तर आपल्यामध्ये, आपल्याला या षड विकारामधला सगळ्यात मोठा विकार जो आहे तो आहे अहंकार नावाचा विकार. आणि बाबा अहंकार निशी घनदाट. अहंकार कसा आहे? निशी म्हणजे रात्री सारखा आहे, त्याला दिसत नाही काही. चांगलं कळत नाही, वाईट देखील कळत नाही, काय करावं ते कळत नाही, काय करू नये तेही कळत नाही. मग याच्यासाठी आपल्याला गरज आहे व्यक्त रूपाची. अव्यक्तामध्ये तर सगळीकडे देव भरलेला आहे आणि गुरु देखील सगळीकडे भरलेला आहे. कुठं नाही? सद्गुरु वाचोनी संसारी तारक, ज्ञानोबराय म्हणतात. नशेची निष्टंक आन कोणी. शपथ घेऊन सांगतात, गुरु शिवाय तुम्हाला संसारातून तारून नेणारा कोणी भेटणार नाही. गुरु हाच तारक आहे, तो तुम्हाला तारील. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदीची ना. इंद्राला, चंद्राला, ब्रह्मदेवाला देखील संशय त्यांचा गेला नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 4 देह आहेत बरं. हा दिसतो याला सूक्ष्म देह म्हणतात, स्थूल देह म्हणतात. याला स्थूल देह म्हणतात. दिसतो याला स्थूल, याच्यामध्ये सूक्ष्म आहे. म्हणजे झोपेमध्ये जो आपण पळतो ना कुठेही, नाही तर आपल्या पाठीमागं वाघ लागतो, झोपलेला असतो हा,
याला तरी वाघ पाठीमागं लागतो. आणि आता याला धरणार तेवढ्यात मोठ्याने आरडून उठतो, आयो मेलो मेलो. उठल्यानंतर त्याला वाघ दिसत नाही, पण याची पॅन्ट वली झालेली कळते त्याला. पॅन्ट मात्र प्रत्यक्षात वली होते. म्हणजे स्थूल सूक्ष्म देहामध्ये जे आपल्याला भासतंय ते जागृतीमध्ये नसतंय, तरी देखील त्याचा अनुभव मात्र आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. बरं, म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे, हे शरीर जे आहे स्थूल देह आहे, याच्या सूक्ष्म देह आहे, याच्यामध्ये कारण देह आहे, आणि याच्यातला शेवटचा देह जो आहे त्याला महाकारण देह म्हणतात. हे चारही देहाचा ज्यांनी गुरुप्रसादानं निराश जरी केला तरी देखील एक देह राहतो, त्याला संदेह म्हणतात. तो संदेह गेला पाहिजे. संदेह जाणं म्हणजे संशय जाणं. संशय म्हणजे संदेह आहे, लक्षात घ्या. संदेह जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो आतून शीतळ होत नाही. वरून शांत दिसलेला किती असू द्या, आतमध्ये शीतळ असला पाहिजे, आत शांत असला पाहिजे. तो आत शांत का होत नाही, तर संदेयाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संदेयाच्या गाठी गेल्या का पोटात शीतळता येते. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले ह्या शरीरा. फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरा रागा. कळी काळाला धाक दरारा जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याच्यासाठी संदेह गेला पाहिजे. ज्ञानोबराय संत महात्मे सगळे सांगतात. एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. संशयाऊनी घोर, अनिक पापची नाही थोर. ही विनाशाची वाघूर प्राणी अशी. विनाश व्हायचा असेल तर ही वाघूर आहे. वाघरीमध्ये हारणं वगैरे पकडतात का नाही, वाघूर त्याला लावली जाते. वाघर म्हणजे रानातली जी स्वापद आहेत ती स्वापद पकडण्यासाठी वाघुरीचा उपयोग करतात. तर त्यांनी सांगितलंय, संशय नावाची वाघूर जर आपली जर लावलेली असेल तर ही वाघूर विनाशाक नेणारी आहे. याला सत्कर्म करू देत नाहीत. ज्ञानोबारायांनी फुकट मागितली नाही. तया सत्कर्मी रती वाढो, बोता परस्परे पडो मैत्र जीवांची. सत्कर्माकडं मनुष्य धुरत नाही. सत्कर्म करायला त्याला हौस वाटत नाही. जावयाला दागिने करायला हौस जेवढी वाटते, जेवढी तिला त्या जावयाला खुश करण्यासाठी आणि तो आनंदी राहण्यासाठी जेवढा सासरा आणि सासू प्रयत्न करते, मग किती वाया गेलं तरी चालेल, पण दिल्याशिवाय राहत नाही. तेवढं आपण परमार्थ चांगला व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील नसतो. म्हणून पहिल्या नंबरला आपल्याला गुरुनी दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या योगानं आत्मदर्शन व्हावं. आत्मदर्शन म्हणजे आतलं दर्शन व्हावं. आतलं कळावं आपल्याला. बाहेर तर नंतर कळेल, पहिलं आतलं कळणं गरजेचं आहे. आत आहे आणि हे आतली मंडळी बाकीच्यांना आत येऊ देत नाहीत. फार खडतर मंडळी ती आत. ही आतली मंडळी बाहेर जवळ जात नाहीत
तवर आपल्याला समाधान होत नाही. आणि प्रत्येक जीव आज शांती, सुख, समाधान याच्यासाठी तरफडतो. प्रत्येकाला वाटते मला सुख व्हावं, प्रत्येकाला वाटते मला समाधान मिळावं. किती मोठा प्रपंच केल्यानंतर समाधान उत्पन्न होईल? खरं सांगा. समाधान हे वस्तू प्राप्तीमध्ये समाधान आहे की वस्तूचा अंतःकरणात निराश होण्यामध्ये समाधान आहे? जरा विचार करा. कितीही वस्तू प्राप्ती झाल्या तरी वस्तूमध्ये समाधान नाही, वस्तूमध्ये सुख नाही बरं, आणि वस्तूमध्ये शांती नाही. मग शांती प्राप्त व्हायची असेल तर शांती ही रामाची बहीण आहे बरं. ती बी रामाच्या अगोदरची थोरली आहे. दशरथाला पहिली मुलगी झालेली आहे एक. हे यज्ञ करून पुत्रकामेष्टी यज्ञानंतर हे 4 मुलं झाल्यात. त्याच्याही अगोदर एक मुलगी झालेली, तिला शांती म्हणतात. मग शांती ही बहीण रामाची आहे. राम भक्त आहे, त्याच्या घरी शांती यावी का नाही? जाऊ द्या, सासरी गेलेली असेल कवा तरी यावा का नाही माहेराला? कारण मुलगी माहेराला आल्याशिवाय राहत नाही. माहेरीच्या मुळा लेकी असावली, पहा तसे वाटुली पंढरी. माहेरासाठी जाते माहेराला, जाते माहेराला, माझ्या मूळच्या घराला. शांतीचं मूळचं घर कोणाचं आहे? दशरथाचं. मूळ घर कोणाचं आहे? दशरथ. आणि दशरथ, तुम्हाला त आणि थतला फरक सांगतो. राम पोटी कोणाच्या आला? दशरथाच्या का दशरथाच्या? रामाचा जन्म कोणाच्या पोटी झाला? दशरथाच्या का दशरथाच्या? दशरथाच्या आणि दशरथाच्या बरं का. दशरथ आणि दशरथ 10 इंद्रियामध्ये जो रथ राहतो तो आपण आहोत. आपण 10 इंद्रियामध्ये रथ आहेत. रथ राहणे म्हणजे त्याच्या आकर्षणात राहणे. त्या 10 इंद्रिय म्हणतील तसं वागणे, त्याला दशरथ म्हणतात. त्याच्या पोटी राम जन्माला येत नाही. जो दशरथ म्हणजे जी 10 इंद्रियामध्ये रममान झालेले आहेत त्यांच्याजवळ शांती येत नाही बरं. ते सातत्यानं अशांत असतात, अशांत. त्यांना शांती मिळत नाही. शांती मिळण्यासाठी प्रत्येक जण दशरथ झाला पाहिजे. आणि ज्यावेळी तो दशरथ होईल, रथ याचा अर्थ स्वार होणं, ताब्यात ठेवणं. 10 इंद्रियांना जो ताब्यात ठेवतो त्याच्याच घरामध्ये शांती नावाची बहीण येते आणि त्याच्याच पोटी रामाचा जन्म झाल्याशिवाय राहत. पण याचा एवढा बारकाईनं अभ्यास करणारी मंडळी फार थोडी आहेत. मग नुसतं पाठांतर करायचं आणि पाठांतरानं वाचाळत्व प्राप्त होतं. पाठांतरे होती वाचाळती. पाठांतराने वाचाळत्व येतं, त्याला शांती मिळेल म्हणून सांगता येत नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आपल्याला आयुष्य दिले त्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ह्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला आपल्याला आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे,
सच्चित हे पद प्रत्येकाच्या शरीरात वास्तव्य करतातच, आहेतच. चल सृष्टी आणि अचल सृष्टीमध्ये, दोन्ही सृष्टीमध्ये सत्पद आहे आणि चितपद देखील आहे. सत्पद म्हणजे काय? अरे विश्वामध्ये आहे सत्पद. सत्पद ते ब्रह्म, ब्रह्माला सत्पद म्हटलंय. आणि चितपद ते माया. कोणाच्या जवळ माया नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, येतो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल. कोणाजवळ नाही हे? सगळ्यांजवळ माया आहे. आणि मायेच्याच पाठीमाग सगळी पळत राहिल्यात बरं का. तुका म्हणे कैसे मायेचे मैंद, तयापाशी गोविंद नाही नाही. सगळी मायेचे मैंद आहेत. मग ह्या मायेपासून आपल्याला सोडवणारा कोण आहे? तर दुसरा कोणी नाही बरं. सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. तुकोबाराय म्हणतात नक्की सोडवीन माझा तुम्हाला स्वामी. सोडवीन माझा स्वामी, माझा स्वामी तुम्हाला सोडवीन. कशाने? निश्चय तुमचा झाला तर. निश्चयेशी हे पद लक्षात घ्या. तुम्ही असं समजू नका मी परमार्थ करायला लागलो, वारकरी झालो, माळ घातली म्हणजे मी आता निश्चित सुटणार आहे. तुमच्या निश्चयाने तुम्हाला माझा स्वामी सोडवीन असा अर्थ आहे त्याचा. तुमचा निश्चय जर झाला नाही तर तुकोबाराय म्हणतात हे चुकीचं नाही, ते बरोबर आहे. पण तुमच्या निश्चयाने ज्यावेळी तुमचा पूर्ण निश्चय होईल त्यावेळेस माझा स्वामी तुम्हाला सोडवीन. आम्ही ही प्रतिज्ञा केलेली आहे दासांनी का तुम्हाला स्वामी माझा सोडवीन. पण आपलं निश्चय कमी पडतोय. निश्चयाचं बळ आपल्याला प्राप्त होत नाही. आणि निश्चयाचे बळन तुका म्हणे तेची पळ. परमार्थ कसा करायचा आहे? तर परमार्थ करत असताना निश्चयात्मक भूमीनं परमार्थ केला पाहिजे. आपली भूमिका निश्चयास्पद असली पाहिजे. सैनिक जो झाला ना त्यांनी निश्चय करावा लागतो का भारत संपूर्ण देश हा माझा देश आहे. भारत माझा देश आहे आणि त्या देशासाठी मी मेलो तरी चालेल पण देशाचा झेंडा खाली पडू देणार नाही. असा ज्याचा पूर्ण निश्चय झालाय तो वीरगतीला प्राप्त होतो. आणि वीरगतीला प्राप्त झाला तरी त्याचं नाव अजरामर स्वरूपाचं झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून निश्चयात्मक भूमिकेमध्ये जी झालेली मंडळी सैनिक असतात ते वीर गती प्राप्त करून घेतात पण पाठीमागं सरत नाहीत. आपल्याला देखील असा निश्चय आपला तयार व्हावा का शेवटच्या क्षणाला जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वड वानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठू. किती संकट जरी आली तरी त्या संकटातून तारून नेणारा जो देव आहे त्याच्यावरचा निश्चय आपला कमी जर झाला नाही तर सगळ्या संतांना देव सोडवायला आला ना. तो कीर्तनकार जरी नसला, साधा वारकरी असला तरी त्या वारकऱ्यासाठी देव आल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनकार झाला म्हणजे तो साधू झाला असं समजू नका. लई चांगली कीर्तन करतोय, 40-40, 50-50 हजार रुपयाची बिदागी त्याला मिळते म्हणजे तो साधू झाला असं समजू नका. जनाबाईनं कीर्तन नाही केली महाराज. जनाबाईच्या घरी दळायला कांडायला देव येत होता.
एवढीच नाही, तुळशीच्या बनी जनी उकलित वेणी, जनी उकलित वेणी, जनी उकलित वेणी. तुळशीच्या बनामध्ये जनाबाई डोईनं गांजली आणि विठू जननी धावी नली. बरं, डोईनं गांजली होती, तिच्या डोक्यात वा झाल्या होत्या जनाबाईच्या. आपल्या डोक्यात काय पडल्यात? ज्ञानी माणसाच्या डोक्यात वा पडतात, लक्षात घ्या. जेवढी ज्ञानी आहेत ना, ज्यांना ज्ञान झालं ना का त्यांच्या डोक्यात वा पडतात. त्याला फक्त वा वा म्हणायला पाहिजे. कोणीतरी वा वा म्हणलं का त्याच्या आणखी लेखा होतात त्याला. लक्षात येते? आणि वा वा म्हणण्यासाठी मनुष्य तर फोडतोय तो ज्ञानी. आपली कोणीतरी स्तुती करावी. वा वा याचा अर्थ वा म्हणजे त्या वा नाही, वाच्या पाठीमागं लागलेला समाज आहे. आणि वा वा म्हटलं का मग त्याला आनंद होतोय. आणि त्याच्यात आनंद झाला का त्याच्यामध्ये असतो वा मध्ये अहंकार आहे. वा जे आहेत ना, वा मध्ये अहंकार आहे. कोणाची स्तुतिप्रिय जीव आहे, पण संत महात्मे हे स्तुतीच्या मागं लागत नाही, प्रतिष्ठेच्या मागं लागत नाहीत. सहाया सहजगत्या जरी त्याला स्तुती प्राप्त, जरी त्याला स्तुती मिळाली तरी देखील ते म्हणतात कासया उपाधी वाढविली कृपानिधी. कशाला उपाधी वाढवली? देवा तू कृपा करणार आहे, तू मला उपाधी कशाला वाढवली? तुम्ही तर उपाधीचे वेगळे आहात, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, आयशे मद करून ठेवा नारायणा, आणि समूळ वासना निवरवावी. याच्याकडे कोणाचं लक्ष जाते हो? मग गुरुच्या जवळून जे ज्ञान प्राप्त होतं ना, त्या गुरुच्या जवळच्या ज्ञानानं आपल्याला आत्मदर्शन झालं पाहिजे. आणि आत्मदर्शन जर झालं, आपण कोण आहोत याची जर जाणीव झाली, आपल्याला जर त्याचा साक्षात्कार झाला, तर त्याला समाधानाची प्राप्ती होते, त्यालाच समाधान मिळते. आणि समाधान हे बाजारात मिळू शकत नाही. समाधान आपल्या आतमध्ये आहे, ते आपलंच आपल्याला मिळावं लागते, आपणच ते प्राप्त करून घ्यावं लागते. आणि जेव्हा समाधी मिळेल, समाधान मिळेल, तेव्हा त्याला विश्रांती मिळते. आणि विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. त्याला विश्रांती पाहिजे आहे, त्याचा भाव संताच्या पायाजवळ असावा. म्हणून प्रत्येकानं पायाकडे लक्ष द्यावं. पाय ज्याला कळत नाही, पाया ज्याला कळत नाही, त्याने कळसाक पाहून उपयोग नाही. पाया किती कसा आहे? आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलं, आपला तो पाया आहे. त्या पायात त्यांनी किती त्रास सहन केला, मग तो त्रास आपल्याला नाही. मग आपण जास्त बहकू नये. काय करावं? बहकायची पळ्याली का खाली पाहावं पायाकडं. लक्ष्मणानं शेवटपर्यंत सीतामाईच्या पायाकडं पाहिलं. सीता ही भक्ती आहे बरं, राधा ही भक्ती आहे. आणि त्या भक्तीकडं पाहायचे पहिलं. मग भक्तीकडं पाहत असताना त्याने खाली पाहिलं, वर नाही पाहिलं. वरचे अलंकार ज्यावेळेस टाकीत गेली सीतामाई, त्यावेळेस लक्ष्मणाला सांगितलं, हे अलंकार तिचेच आहेत का?
म्हणलं मला काही त्याची ओळख नाही. मग खालचं पैजण जे पायातलं होतं ते ज्यावेळी दाखवलं तर मग सांगितलं हे सीतामाईचेच आहेत पैजण, खात्रीनं सांगतो मी तिचेच आहेत. वरचे का नाही पाहिले? तर आयुष्यात त्यांनी सीतामाईच्या तोंडाकडं पाहिलं नाही, वर नाही पाहिलं, खाली पाहिलं. भक्तीमध्ये खाली पाहावं लागते, नम्र व्हावं लागतं. भक्ती ते नमन, भक्ती ही नम्रतेत शोभते. विद्या विनयेन शोभते, विद्या विनयानं शोभते, नम्रतेने शोभते. विद्या तुमच्याकडं गाडाभर असेल आणि तुमचं वक्तृत्व जर यथा व्यवस्थित नसेल तर त्या विद्येला कलंक लागल्याशिवाय राहत नाही. मग विद्या नम्रतेमध्ये विद्या आहे. नम्र झाला बोता आणि तेने कोंडिले अनंत. म्हणून या ठिकाणी ह्या श्लोकाचं विवेचन करत असताना इथं संतांचं विश्लेषण सांगतायत ज्ञानोबराय. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, आसनेची की संत कसे असावेत ते सांगून राहिले. त्याच्यात संत कोणाला म्हणतात तर संतांच्या जवळ विवेक असतो आणि विवेक जोपर्यंत त्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत तो संत पदाला पोचत नाही. मग संत पदाला पोचण्यासाठी चंद्राच्या तेथे चंद्रिका, चंद्राच्या जवळ जशा चांदण्या असतात, शंभूच्या जवळ जशी आंबा असते म्हणजे पार्वती, पार्वती नाही असं शंभूचं एकही लिंग नाही. सगळ्या लिंगांच्या जवळ पार्वती आहे. मला तिकडं जायचं नाही. ते लिंग दशेला का शंकर आला, कशामुळं आला, पार्वती कोणती आहे, लिंग कोणतं आहे, तर मधलं जे असतं त्याला आपण लिंग म्हणतो मधल्या भागाला, आणि कडच्या बाजूला जे असतं पाणी जायची जागा त्याला साळुंका म्हणतात. म्हणजे ती पार्वती आहे. बाहेरून पार्वती आहे आणि आतमध्ये लिंग आहे, आतमध्ये शंकर आहे. जर शंकराची आराधना करणारी मंडळी असतील तर त्या देवीसाठी म्हणजे पार्वतीसाठी जे वटीचं सामान असतं ते तिथं ठेवावं लागते. ते लिंगावर ठेवलं तरी दोष लागतोय, लक्षात ठेवा. जे काही सामान तुम्ही न्याल, खारी खोबरं बदाम वगैरे काही, ते त्या साळुंकेवर ठेवावं लागते. ते लिंगावर नाही ठेवायचं. लिंगावर जे पाहिजे तेच ठेवायचं. मग लिंगावर 3 पानाचं बेल ठेवतात त्याच्यावर, तेही असं ठेवायचं नसतं बरं. असं जर ठेवलं ना तरी देखील शंकर प्रसन्न होत नाही, फल मिळत नाही आपल्याला. आपली केलेलं सगळं जेवढी पूजा आहे तेवढी निष्फळ जाते. मग ते कसं ठेवायचे? त्रिदल असं ठेवायचं बरं. त्रिदल असंच का ठेवायचं? असं ठेवल्याने काय होईल? रावणाने 9ही ग्रह आशे नव्हते ठेवले. रावणाने पायऱ्या केल्या होत्या पण आशा केल्या होत्या, पालथ्या. आपण त्रिदल जे वाहतो ते रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे 3 गुण, ही 3 बेलाची पानं आहेत. हे 3 पानं बेलाची, तसं हे 3 गुण आपण देवाजवळ पालथे करायचे, पालथे. आणि जोपर्यंत तुम्ही असे पालथे त्याला पाडत नाहीत, 3 गुणातून आपण बाजूला सुटत नाही तोपर्यंत. म्हणून पहिल्या नंबरला त्या 3 गुण असे पालथे ठेवल्यानंतर एक बेलाचं पान असं पालथं ठेवल्यावर तो शंभू भगवंत प्रसन्न होतो. मी तुला शरण आलोय देवा, अनन्य भावाने शरण आलोय. न अस्ति इति अन्यः,
आता माझ्याजवळ काही बाकीचं शिल्लक राहिलं नाही, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी तारू शकत नाही, अशा पद्धतीची भावना ज्याची होते त्याला अनन्य भाव म्हणतात. आणि त्या अनन्य भाव प्राप्त करण्यासाठी ते प्रतीक आहे बेलाचं पान. आपल्या अंतकरणातले जे 3 गुण आहेत ते असे समर्पित करायचे. दर्शन घेत असताना आपण असे उतानं दर्शन नाही घेत, मग कसं घेतोय? तेही समर्पण भावनेनं ज्यावेळेस दर्शन घेतो त्यावेळेस आपले हात पुढं असले पाहिजेत, बरं, असे असले पाहिजेत. त्याला समर्पण म्हणतात, समर्पण. आणि ही समर्पण प्रवृत्तीनं जर आपण सेवा केली देवाची आणि साधूची, तर आपल्याला समाधानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. समाधान मिळेल. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेचिया. तृष्णेच्या धावा बंद होतील. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. अन हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. मायेचं वेष्टन जे आहे हे जर घालवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. लक्षात येते? ज्ञान काय झालं, केलं जावं, काय करायला पाहिजे, ज्ञान करायला पाहिजे का व्हायला पाहिजे? तर आपल्याला झालं पाहिजे. आणि आपल्याला जर झालं ज्ञान तर काय होईल? गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या जवळून मिळालेलं जे आपल्याला आहे ते आपल्याला झालं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला आत्मदर्शन घडलं पाहिजे. दर्शनाने समाधानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून समाधान प्राप्त करण्यासाठी गुरु हा सगळ्यात महत्त्वाचा आणि दुवा आहे. गुरु हा 9 ग्रहामध्ये मोठा ग्रह आहे. व्यास महर्षी हे सगळ्यांचे गुरु आहेत. गुरुनाम गुरु आहेत, लक्षात घ्या. जसं जगद्गुरु शंकराचार्य गुरु आहेत, बर, कृष्णम वंदे जगद्गुरु, तुकाराम महाराज गुरु, हे जरी गुरु असतील तरी देखील व्यासाच्या वेगळे नाहीत. व्यासाचं जे उच्चिष्ट आहे त्याच्यावर त्यांनी आचरणाचा प्रयत्न केला म्हणून त्यांना गुरु ही संज्ञा प्राप्त झाली. सगळ्यांचे पाय सगळ्यांना पाय आहेत, सगळ्या प्राण्यांना पाय आहेत, पण सगळ्या प्राण्यांच्या पायामध्ये हातीचे पाय सामावत नाहीत. पण हातीच्या पायामध्ये सगळ्यांचे पाय येऊ शकतात, कारण हातीचा पाय हा सगळ्या पायांपेक्षा मोठा आहे. त्याच्यापासून बाकीचे कोणाचेच पाय सुटत नाहीत, सगळ्यांचे पाय त्याच्यामध्ये आहेत. तसं सगळेच गुरु असतील पण सगळ्या गुरूंमध्ये बरं व्यासासारखा श्रेष्ठ गुरु दुसरा कोणी नाही. कारण व्यास हा आपल्या आणि जीवनाचा मध्य आहे. लक्षात येते? भूमितीमध्ये वर्तुळामध्ये त्रिज्या, परिघ आणि व्यास. त्रिज्या कशाला म्हणतात, व्यास कशाला म्हणतात? जर जी रेषा इकडल्या परिघापासून सरळ मध्य भागातून पलीकडच्या परिघाला टच होते तिला व्यास म्हणतात. मध्य, ती मध्य साधवते. मग मध्य ज्याला साध्य झालेला आहे अशा पद्धतीनं जो आपल्या जीवनात पादक्रमण करतोय त्याला दिवसही नाही आणि रात्र देखील नाही. बरं, त्याला विषुववृत्त म्हणतात. आपल्या ह्या भूमीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये कर्कव्रत, मकर व्रत आणि विषुवव्रत अशी 3 व्रत आहेत. विषुवव्रतावर जी मंडळी राहतात विषुवव्रतावर त्यांना रात्रच नसते.
रात्र कोणाला आहे? कर्क व्रत आणि मकर व्रतावर ज्यांचं वास्तव्य आहे, म्हणजे पृथ्वी अशी जरी फिरली, पृथ्वी जरी फिरली तर मकर व्रतावर रात्र येईल. परत मकर व्रताची संपली तर मग कर्क व्रतावर रात्र येईल. पण विषुव्रतावर रात्र येत नाही, तिथं दिवसच असतो. आणि दिवस जिथं आहे त्याला बाकीच्या उपाध्या लागत नाही. जिथं प्रकाश आहे तिथं बाकीच्या उपाध्या नाहीत. मग आपण बाकीच्या उपाधीमध्ये गुंतलेलो आहोत, म्हणून आपल्याला सुख आणि दुःखाचे तडाखे भोगावे लागतात. ते सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. असो, वेळ आपला संपलेला आहे. कारण संयोजक आयोजक जी मंडळी असतात, जरी कोणी कितीही मोठा असला तरी देखील त्यांनी व्यासपीठावर असलेली जी मंडळी आहेत त्यांचं ऐकावं लागते. तेवढ्या पुरतं तरी ऐकावं लागते. व्यासपीठावर आहे तोवर, खाली गेल्यावर जोड्याने आणा. पण व्यासपीठावर असल्यावर मात्र त्याचा पर्याय नाही, त्याने ऐकलंच पाहिजे कोणी असलं तर. हा व्यासपीठाचं हे महत्त्व आहे. हे व्यासपीठाचं महत्त्वच काहींना कळत नाही. फार अवघड आहे महाराज. बारीक पोरगा जरी असला तरी तो जर त्या व्यासपीठावर उभा असला ना, त्याचं गपचिप ऐकावं लागतं. ऐकलं पाहिजे. ही मर्यादा आहे, व्यासांची मर्यादा आहे. व्यासांची मर्यादा उल्लंघन करून तो किती चांगलं सांगत असेल तरी देखील उपयोग नाही. म्हणून झालेली सेवा ही आज गुरुपौर्णिमा तुम्ही सर्व नव्या मुंबई आणि सर्व मुंबईतील सर्व वारकरी मंडळींनी आणि साजरी केली. फार आनंद झाला सर्व मंडळींचा. या ठिकाणी तुम्ही सगळ्या भजनी मंडळाचा सत्कार आयोजित केला आणि सत्कार केला सर्वांचा. त्याच्यामुळं एकमेकाला सहाय्य कसं करायचं ते तुम्ही बरोबर नाडी ओळखून त्या क्रिया केलेल्या आहेत. नाडी परीक्षा तशी केली आणि सर्व भजन मंडळी एकत्र आलं. आपण सर्व एकच आहोत आणि एकाच आणि देवाचे लेकरं आहोत. ज्यांना पांडुरंग परमात्मा प्रमाण आहे, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जो गोपीचंद लावतो, अशी लक्षणा ज्याच्या अंतःकरणावर किंवा ज्याच्या शरीरावर आहे, ती सगळीच्या सगळी मुलं माझ्या ज्ञानदादाची तुकोबरायांची आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये भेद नाही. तो का म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. हा वाद घालायचा आहे आणि एकमेका सहाय्य करू. अवघा धरू सुपंथ, सुपंथाला सर्वांनी सहाय्य करावं अशी तुमच्या सर्वांच्या चरणावर सकाळी आलेली जी भजनी मंडळी इथं नसतील आणि जे आहेत त्यांनाही सांगतो, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा मत्सर करीत बसू नका आणि वादिवाद करू नका. जातीपातीचं राजकारण परमार्थात आणू नका. कारण आम्हा नाही जाती गोती, विठ्ठल आमोचा सांगाती. किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. यातायाती धर्म याच्यामध्ये आणायचा नाही. सर्वांना एकत्र घेऊन जो चालतो त्याला धर्म म्हणतात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण 18 पकड जातीला एकत्र करून ज्यांना मावळा ही संज्ञा प्राप्त करून दिली आणि त्या मावळ्यांच्या हातून स्वराज्य प्राप्त करून घेतलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. तसं संत महात्मे त्याला म्हणतात, जे कोणाही जातीपातीचा भेद करत देतात. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम देतात तो खरा साधू आहे बरं. आणि त्या साधूच्या जवळ आश्रयाला जो राहील त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.
ते तुमच्या आश्रयात तुम्हाला तसे साधू प्राप्त व्हावेत आणि तुम्ही त्याचा शेवटच्या क्षणापर्यंत आश्रय सोडू नये असं परमेश्वराजवळ आणि मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करील का देवा, ही जी वारकरी मंडळी सगळी आहेत, ही सर्व वारकरी मंडळी खऱ्या साधूच्या सावलीमध्ये त्यांना आनंदाची प्राप्ती होऊ दे, आनंदाची प्राप्ती होऊ दे, आनंदाची प्राप्ती होऊ दे अशी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करन आणि तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. असो, झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायाच्या, बाबाजी चैतन्यांच्या, जनार्दन एकनाथाच्या, श्रीपाद रामदासांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, बाबाजी चैतन्य भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद रामदास बाबा की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा की जय. एकदा हात वर करा सर्वांना. मला फार आनंद होतो हात वर करून भक्ती केल्यावर. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभं. रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. बोता परस्परे पडो मैत्र, दोरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचिल तो तिला. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटोत, चला कल्पतरुचे आरभ. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषान. चंद्रमेजे आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी. अखंडित आणि ग्रंथ उपजीवे, विशेषी लोके. द्रष्टा दृष्ट विजय व्हावे. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया. येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणेची. जय जय रघुवीर समर्थ. आदेश 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 गुरुदेव दत्त दत्त दत्त.